हॅलो एव्हरीवन, माझं नाव पूजा विनेरकर आणि सध्या मी ॲज अ पोलीस कॉन्स्टेबल मुंबई येथे कार्यरत आहे. सो बऱ्याच सबस्क्रायबरने मुलांनी कमेंट केलेलं की ताई एक्झाम खूप जवळ आली आहे, या टाईममध्ये अभ्यास कसा करू, आमचा टाईम कसा मॅनेज करू, त्याबद्दल थोडा व्हिडिओ बनव. तुम्ही ज्या फेजमधून जात आहे त्या सेम फेजमधून मी जाते आहे. एक्झामची डेट जवळ आली आहे, कळत नाही अभ्यास कसा करू वगैरे, रिव्हिजन स्पेशली कसं करू वगैरे. सो चला जास्त भापट पसारा न करता डिरेक्टली मुद्द्यावर येऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक 4 गोष्टी बघणार आहे. जर ही एक्झाम मी क्लिअर केली नसती लास्ट अटेम्प्टमध्ये, तर त्या पूजाला मी कोणत्या गोष्टी ॲडवाईज केल्या असत्या, कोणत्या गोष्टी करायला सांगितल्या असत्या आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करायला सांगितल्या असत्या, त्या डिस्कस करूया. तर बेसिक 4 पॉईंट आहेत. पहिलं म्हणजे किती दिवस राहिले आहेत, आमच्याकडे टोटल किती दिवस राहिले आहेत. त्याच्यानंतर जेवढे दिवस राहिले आहेत त्या दिवसात आम्ही आमचा अभ्यास कसा मॅनेज करू, आमचे जे 24 तास आहेत ते कसे मॅनेज करू. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे कोणत्या गोष्टी करू आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करू टू मेक युअर सेल्फ काम थ्रू आउट दिस पिरियड. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे किती टाईम राहिला आहे. तर पोलीस आयुक्तालयाकडून जे परिपत्र आलं आहे त्याच्यात त्यांनी असं मेन्शन केलं आहे की 5 जानेवारी, 11 जानेवारी आणि 12 जानेवारी या 3 दिवसामध्ये मे बी तुमची एक्झाम होऊ शकते. तर मॅक्झिमम चान्सेस आहेत. सो आपल्याला काही डेट माहीत नाही आहे, त्याच्यापेक्षा 5 जानेवारीला एक्झाम होऊ शकते ही डेट धरून आपण अभ्यास केला तर आजच्या दिवसापासून जर तुम्ही परत जर चांगली रिव्हिजन स्टार्ट केलात तर अराऊंड 4 जानेवारीपर्यंत, जरी मी बोलली की परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही अभ्यास करू नका तरी तुम्ही करणार. सो ते पकडून आज 21 डिसेंबर ते 4 जानेवारी या दिवसात तुम्हाला 14 दिवस मिळत आहेत. आणि 14 दिवसात आपण कसे आपले जे 4 मॅथ्स, IQ, त्याच्यानंतर मराठी, त्याच्यानंतर GK, त्यानंतर करंट अफेअर, हे जे सब्जेक्ट आहे ते कसे मॅनेज करायचे ते बघणार आहे. दुसरा पॉईंट की या 14 दिवसात पोलीस भरतीला 100 मार्कासाठी 4 सब्जेक्ट आहेत. राईट, दिवसाला तुम्हाला आहे ना कुठल्या बेसिक 3 गोष्टी करायच्यात, आधी त्या मी क्लिअर करते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रेफरन्स बुक वाचायचे आता बंद करायचे. रेफरन्स बुक वाचायचे बंद करायचे आहेत. जे काय अभ्यास करायचा आहे, जे काय 14 दिवस बाकी आहेत तो सगळा अभ्यास तुम्हाला PYQचा जो ठोकळा आहे त्याच्यातून करायचा आहे. सेकंड गोष्ट, दिवसाला एक तरी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं आहे. मग ते तुम्ही कसंही घ्या, कोणतंही घ्या, कोणत्याही वर्षाचं घ्या, कोणत्याही जिल्ह्याचं घ्या. ट्राय करा की जेवढं हार्ड करता येईल तेवढं हार्डवालं करा. क्वेश्चन पेपर कसं सॉल्व्ह करायचं आहे, कसं ॲनालाइज करायचं आहे, हे सगळं मी पुढे सांगते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे दिवसाला जे पण तुम्ही टॉपिक घ्याल ना ते सर्व टॉपिक रेफरन्स बुकमधून न घेता ते जो प्रश्नपत्रिकेचा जो ठोकळा आहे ना, PYQचा जो ठोकळा आहे तो 45,000चा समथिंग येतो, त्याच्यातूनच करायचं आहे. ओके, तर आपण येऊया सब्जेक्टवर. पहिलं मॅथ्स आणि IQ कसं करायचं आहे. तर मॅथ्स आणि IQ 2 भागामध्ये डिवाइड आहे, एक कन्सेप्टवर आणि एक पाठांतरावर. कन्सेप्ट म्हणजे जर तुम्ही त्याची रिव्हिजन करताय, त्याचं बेसिक तुम्हाला क्लिअर आहे, त्याच्याने तुम्हाला ते सम सोडवता येतील. आणि दुसरं म्हणजे पाठांतरावर, म्हणजे फॉर्म्युला, त्याच्यानंतर पाडे, स्क्वेअर्स, क्यूब आणि A to Z अल्फाबेट, याचा जो नंबर आहे ते तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. पाडे तुमचे मिनिमम 20, स्क्वेअर मिनिमम 20, क्यूब्स मिनिमम 10 आणि जे अल्फाबेट आहेत ते. आणि फॉर्म्युला काय करायचं आहे, एका जिथे अभ्यासाला बसत आहे तिथे एका कागदावर सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे आहेत. आणि हे सगळे जे स्क्वेअर वगैरे सांगितले आहेत ना ते सगळं एका कागदावर लिहून काढायचे आणि ते भिंतीला चिटकवायचे. त्याच्यासाठी वेगळा टाईम काढायची गरज नाही आहे, वेगळा स्टडी करायची गरज नाही आहे. कन्सेप्टवाला भाग कसा करणार, तर दिवसाला तुम्हाला 2 टॉपिक करायचे. मग एक तुम्ही IQचा घ्या किंवा मॅथ्सचा घ्या किंवा दोन्ही मॅथ्सचे घ्या किंवा दोन्ही IQचे घ्या. ओके, तर कसे कळणार की कोणते टॉपिक घेऊ, कुठले हार्ड जात आहेत मला. दिवसाला जो तुम्ही एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार ना सुरुवातीला अभ्यासाच्या, तर त्याच्यातून तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणता टॉपिक हार्ड जातो आहे. सपोज एव्हरेज आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आहे, त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, हे सगळे जे टॉपिक आहेत ना पेपर सॉल्व्ह करताना कळणार तुम्हाला, हे बाबा हे चुकतंय. मग काय करायचं, लगेच पेपर सॉल्व्ह केल्यावर मॅथ्सचे ते 2 टॉपिक घ्यायचे, जे तुम्हाला हवे ते 2 टॉपिक घ्यायचे आणि PYQचा जो ठोकळा आहे त्याच्यातून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. झालं मॅथ्सचं एवढं क्लिअर. सेकंड येऊया मराठीवर. मराठीवर पण 2 भागामध्ये डिवायडेड आहे, एक कन्सेप्टवालं आणि एक पाठांतर म्हणजे शब्दार्थ, विरुद्धार्थ, ते सगळं शब्दवालं. तर अगेन रेफरन्स बुक वाचायचं नाही आहे, PYQचा ठोकळा घ्यायचा आहे. सुरुवातीला पेपर सोडवताना तुम्हाला जे
बोलतात ना, तुमचे जे क्वेश्चन चुकणार आहेत मराठीचे त्याच्यातलेच टॉपिक घ्यायचे आहेत. मग एक टॉपिक तुम्ही कन्सेप्टवाला घ्या आणि एक टॉपिक तुम्ही विरुद्धार्थी शब्दार्थी ते वालं घ्या. हे 2 टॉपिक दिवसाला तुम्हाला आहे ना PYQच्या ठोकळ्यामधून वाचायचे आहेत. मराठीचं क्लिअर झालं. त्याच्यानंतर येऊया आपण करंट अफेअरवर. करंट अफेअरसाठी मी तरी सांगेन कुठलंही बुक वगैरे वाचू नका, कारण खूप कमी दिवस राहिले आहेत. मी तरी काय केलेलं, ओनली खाकीचा जो टेलिग्राम चॅनलवर आहे ना त्यांच्या, ती लोक इनफ क्वेश्चन पेपर किंवा खूप क्वेश्चन करंट अफेअरचे प्रोव्हाइड करतात थ्रू PDF वगैरे. तर ते सॉल्व्ह करा, ते वाचा, हवं तर नोट डाऊन करा. करंट अफेअरचं झालं. त्याच्यानंतर येऊया GKचं, सर्वात इम्पॉर्टंट, कारण GK एवढा वास्ट एरिया आहे, वाचू तेवढं कमी राहतं. सो त्यासाठी काय करायचं, जे सुरुवातीला तुम्ही जो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे त्याच्यातलं कुठलंही, सपोज भूगोल घ्या, इतिहास घ्या, कोणतेही 2 सब्जेक्टमधले 5-5 टॉपिक दिवसाला तुम्हाला करायचे आहेत. आपल्याला कसं कळणार की कुठलं हार्ड जातं आहे? अगेन जो आपण सुरुवातीला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे त्याच्यातून कळायचं, त्याच्यातले कुठलेही रँडम 5 टॉपिक घ्यायचे आहेत आणि दिवसाला GKचे 2 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. 5-5 म्हणजे 10 सब्जेक्ट होतील. तुम्ही आता बोलाल एवढं एका दिवसाला कसं करू, याच्या आधी तर केलं नाही, आता कसं करू? 14 दिवस राहिले, पास व्हायचं, एवढं करा. मी सिम्पल सांगते, 24 तासात तुम्ही तुमचा टाईम कसा मॅनेज करू शकता, तुम्ही तुमचं ॲडजस्टमेंट करा. पण मी सध्या तरी हे फॉलो करते. आपली जेव्हा एक्झाम येते तेव्हा आपण करतो की कमीत कमी तास झोपायचं आणि काय फिजिकल एक्सरसाइज करत नाही आपण, या गोष्टी आपल्या खूप चुकतात. बट तुम्हाला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. मॅक्झिमम 7 ते 8 तास तुम्हाला झोपायचं आहे. त्याच्यानंतर 1 तास कंपल्सरी फिजिकल वर्कआउटला द्यायचं आहे. ट्रस्ट मी या फेजमधून गेली आहे, या एक्झाममधून गेली आहे आणि पुढच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करते. सो या गोष्टी मला खूप इम्पॉर्टंट वाटल्या. 2 तास तुम्ही जेवा, थोडा वेळ काही करा, पण जेवणात वगैरे तुमचा 2 तास जातो आहे. उरले तुमच्याकडे 14 तास. 14 तासातले तुम्ही मराठीला दिलात ना, 1 तास कन्सेप्टवाल्या भागाला, 1 तास शब्दार्थवाल्या भागाला, तरी इनफ आहे. 5-5 तास तुमच्या कम्फर्ट झोननुसार किंवा तुमचा अभ्यास त्या विषयाचा कितपत झाला आहे त्या बेसिसवर तुम्ही डिवाईड करा. 5 तास GKला द्या, 5 तास मॅथ्सला द्या, त्यामध्ये करंट अफेअरला अर्धा ते पाऊण तास द्या. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे आपण अभ्यासाच्या सुरुवातीला जे क्वेश्चन पेपर जो PYQचा जो सेट आहे तो सॉल्व्ह करणार आहे, त्याने होईल काय आणि ते कसं करायचं आहे. तर जो आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे तो टाईम लावून शांत जागेत बसा आणि प्रॉपर त्याचे जी गोळे सर्कल वगैरे करायची जी शीट असते ती डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या सोबत आणि 1.5 तासात एनी हाव 1.5 तास टाईम लावा आणि त्या 1.5 तासात तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे एक्झॅक्टली जसं आपण पेपरला बसतो ना शांततेत, कोणाचाही डिस्टर्बन्स न करता वगैरे, त्या टाईममध्ये त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते ॲनलाइज कसं करायचं आहे. पहिली गोष्ट बघायची आहे की सिली मिस्टेक कुठे होत आहेत. सिली मिस्टेक बेसिकली 2 गोष्टीमुळे होतात. एकतर आपण वाचतो चुकीचं, नाहीतर आपण जे वाचतोय ते आपल्याला समजत नाही घाईमध्ये. आणि हे कधी होतं, जेव्हा आपण इनफ क्वेश्चन पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस करत नसतो तेव्हा ह्या गोष्टी होतात. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना, आता जे 14 दिवस आहेत, मे बी असं वाटतं की यार खूप कमी दिवस राहिले आहेत, कसं होणार अभ्यास वगैरे. तर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला जे मार्क्स येत आहेत त्या मार्क्सवर स्वतःला जज करू नका, अपसेटही जास्त होऊ नका, जास्त खुश पण होऊ नका, बिकॉज हे रिअल मार्क्स नाही आहेत. हे फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. त्या पेपरमध्ये जे टॉपिक चुकणार आहेत सारखे तेच टॉपिकचं तुम्हाला PYQच्या ठोकळ्यामधून रिव्हिजन करायची आहे. ओके. शेवटची गोष्ट म्हणजे एवढं सगळं करून जरी एक्झामला कमी मार्क्स भेटले, जरी त्या 14 दिवसात किंवा या एक्झामपर्यंतच्या पिरियडमध्ये जरी वाटलं की मी नाही करू शकत, होत नाही आहे, 2 गोष्टी स्वतःला सांगायच्या. ती म्हणजे आय फील पर्सनली, मला ही गोष्ट फील झाली बिकॉज मी त्या पिरियडमध्ये लिटरली डिप्रेशनमध्ये गेली की कसं करू, एवढा कमी दिवस राहिलं आहे. फक्त 2 गोष्टी सांगा स्वतःला. आत्तापर्यंत जे झालं, ज्या चुका केल्या, पण जेवढा आत्ता जो टाईम राहिला आहे त्यात मी माझं बेस्ट देणार. काही होऊ दे, मी माझं बेस्ट देईन. आणि सेकंड गोष्ट स्वतःला सांगायची आहे ती म्हणजे कोणाचाही माझ्यावर विश्वास असो या नसो, मला माझ्यावर विश्वास आहे आणि ही पुढ्यातली गोष्ट मी करणार. ही एक्झाम मी पास होणार. आणि ऑनेस्टली सांगते, आय पर्सनली बिलीव्ह ऑन दिस थिंग. तुमचा जो पास फेल हा जो रिझल्ट येईल ना, हे सक्सेस नसणार.
बट हे 14 दिवस तुम्ही कसं स्ट्रगल करताय, कसं स्वतःला मॅनेज करताय, किती स्वतःला पुश करताय, जी जर्नी आहे ना त्याच्यात सक्सेस असणार आहे. सो ही पूर्ण जर्नी एन्जॉय करा. आणि जरी नाही झालं ना, ट्रस्ट मी, तुम्ही ज्या फेजमध्ये आहात त्या फेजमधून मी गेली आहे, एक्झाम क्लिअर केली आहे आणि बोलतात ना आता जॉबला पण लागली आहे. आत्ता कळतं आहे की जरी एक्झाम पास नाही झाला, टचवूड असं नको व्हायला, तरी टेन्शन घेऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका, सुसाईडचा वगैरे विचार तर अजिबात करू नका. जेवढ्या हक्काने तुम्ही मला विचारताय ना ताई कसं करू, हे सांग ते सांग, तेवढ्या हक्काने मी सांगते, अजिबात असले विचार डोक्यात आणू नका. होईल ते होईल. फक्त हे 14 दिवस जिद्दीने अभ्यास करा. काय लागलं तर कमेंट करा, मी त्याचा आन्सर नक्की देईन जेवढं पॉसिबल होईल. आणि मे बी या टॉपिकवर मी पुन्हा व्हिडिओ बनवणार नाही, बिकॉज एकाच टॉपिकवर व्हिडिओ बनवायला मला आवडत नाही. ओके. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला नाही आवडला ना, वाटलं की नाही काय फायदा नाही, नका फॉलो करू. सो या आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.